हॅलो, हाय, नमस्कार. आज मस्त नवीन रेसिपी तुमच्याकडे शेअर करते. ती म्हणजे टोमॅटो ऑमलेटची. ब्रेकफास्टसाठी इतकी सुंदर रेसिपी आहे ना, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप करू नका, कारण का खूप छान रेसिपी आहे. चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सोबत ते सुद्धा लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल ते सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन पण दाबा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. टोमॅटो ऑमलेटसाठी आपण इथे पहिल्यांदा घेतलेले आहे 3 टोमॅटो. आता टोमॅटो ऑमलेट असल्यामुळे टोमॅटोचा फ्लेवर आपल्याला जास्त पाहिजे, त्याच्यामुळे आपण टोमॅटोची क्वांटिटी जास्त घेतलेली आहे. इथे 3 टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते जरा आपण असे मोठे कापून घेऊया, कारण का आपल्याला आहेत ना ते मिक्सरमधनं एक तर तुम्ही बारीक करू शकता किंवा हँड मिक्सर असेल, चॉपर असेल तर त्याच्याने आपल्याला एकदम पेस्ट करायची नाहीये, थोडंसं असं दडदडीतच ठेवायचं आहे. अशानुसार आपल्याला ते बारीक करायचे आहेत. मग मी इथे माझ्याकडे जो चॉपर आहे त्याच्याने मी असं ते बारीक करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी जरा मोठे मोठे असे कापून घेतलेले आहेत. खूप छान रेसिपी आहे. एकदम स्मूथ पेस्ट केलीत ना तर ती खायला आपल्याला जो टोमॅटो लागतो ना, म्हणजे जो लागेल ना तो जरासा जाडसर असा आपण रफली कापला तर तो खूप छान लागेल. एकदम बारीक पेस्ट केली ना तर ती मजा येणार नाही, जी टोमॅटो फ्लेवर आपल्याला जो पाहिजे तर त्याच्यासाठी. त्याच्यामुळे इथे मी माझ्याकडे जे अगारोचं चॉपर आहे त्याने मी असा तो थोडा बारीक करून घेते. हे बघा, एकदम स्मूथ पेस्ट पण केलेली नाहीये आणि एकदम आपण असं तुकडे तुकडे पण ठेवलेले नाहीयेत. असं आपण तो बारीक करून घेतलेला आहे. आता बाकीचा आहे तो सुद्धा आपण तसाच करून घेऊया. रात्री जेवणाच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला असं काहीतरी खायचं असेल, की आज जेवायला नकोय पण पोटभरीचं काहीतरी खायचंय, तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही टोमॅटो ऑमलेट खाऊ शकता. मुलांना टिफिनला द्यायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा खूप छान आहे. आता हे बघा, हे आपण हे केलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये आपण थोडासा टोमॅटो काढून घेतलेला आहे आणि थोडासा टोमॅटो मी इथे ठेवून दिलेला आहे. कारण आता आपण बाकीचं जे आपल्याला बारीक करायचं आहे त्यासाठी इथे मी आता लसूण घेणार आहेत. 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरची तिखट असेल तर 2 घ्या. जर कमी तिखट असेल तर 2-3 घेतल्या तरी चालतील. आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आल्याचा तुकडा आणि हे आपण टोमॅटो बरोबर जरासं बारीक करून घेऊया. आपल्याला एकदम हे पण पेस्ट नाही टाकायचं, थोडंसं असं दडदडच जाडसरच असं ठेवायचं आहे, म्हणून मी आपण त्याच्यामध्येच बारीक करून घेतलेलं आहे, किंवा तुम्ही ठेचून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. खूप छान असे म्हणजे हे थोडासा जरा जाडसरपणा येतो ना, तो खूप छान लागतो. लहान मुलांना जेव्हा द्यायचं असेल तेव्हा आपण मिरचीचं प्रमाण हे थोडं कमी घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा जर खाणारे असतील तिखट तर ते अशा पद्धतीने परफेक्ट घेतलं तरी सुद्धा खूप छान लागेल. आता सगळं आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन. म्हणजे चणा डाळीचं जे पीठ आपल्याला रेडीमेड मार्केटमध्ये मिळतं त्यातलं मी 1.5 कप घेतलेलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे. 2 मोठे चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याने क्रिस्पीनेस खूप छान येतो. त्याच्यामुळे इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आधी हे सगळ्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, कारण का टोमॅटोला पाणी सुटलेलं असतं, त्याच्यामुळे त्याच्यातच आपल्याला ते जितकं मिक्स करता येईल तेवढा प्रयत्न करायचा की त्याच्यात मिक्स करूया. मग त्याच्यानंतर आपल्याला पाण्याचा अंदाज येतो की आपल्याला किती पाणी टाकायचं, कारण का आपल्याला एकदम पातळ करायचं नाहीये आणि एकदम घट्ट घट्ट पण ठेवायचं नाही, असं मीडियम आपल्याला ठेवायचं आहे. आता इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. एवढ्या मिश्रणासाठी मला 1 कप पाणी बरोबर आहे, की कारण का त्याच्यानुसार आपल्याला बेसन आपलं पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर जो थिकनेस येतो तो तेवढाच आपल्याला पाहिजे. ह्याच्याहून आपल्याला एकदम पातळ नको आहे. मग आपले जे ऑमलेट आपल्याला तयार करायचं आहे त्याला टोमॅटोचं धिरडं सुद्धा म्हणतात. ते व्यवस्थित आपल्याला करता येणार नाही, म्हणून आपण हे अशा पद्धतीने करतोय. पाण्याचं प्रमाण जास्त झालं जर चुकून तुमच्याकडनं, तर तुम्ही बेसनाचं आणि जरासं तांदळाचं पिठाचं हे प्रमाण वाढवलंत ना तरी सुद्धा चालेल. आता इथे पूर्णपणे आपण सगळ्या गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा मोडून घेऊया त्याच्यातल्या. आता इथे मी 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून लाल तिखट टाकून घेतलेला आहे.
1/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स करायच्या आधी इथे मी ओवा टाकून घेते 1 टीस्पून. बेसन जेव्हा असतं त्याच्यामध्ये ओवा टाकला ना तर ते पचायला खूप चांगला असतो, त्याच्यामुळे आपण इथे ओवा टाकून घेतलेला आहे. आता आपण सगळं काही ते मिक्स करून घेऊया. आता तुम्हाला अजून ते सगळं पातळ वाटत असेल, पण आपल्याला अजून त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कोथिंबीर. इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. जेवढा बारीक चिरलेला असेल तेवढा खूप छान लागतो. आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. हे आपण सगळ्यात शेवट टाकलेलं आहे. बॅटर बघू शकता तुम्ही किती आता परफेक्ट असं व्यवस्थित झालेलं. ह्याच्यावरून पातळ पण नको आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला घट्ट सुद्धा नको आहे. आता हे सगळं करताना एकीकडे मी पॅन गरम करायला ठेवला होता, तवा गरम करायला ठेवलेला होता. अगदी कमी तेलामध्ये आपले छानपैकी ऑमलेट तयार होतात. अगदी थोडंसं तेल आपण लावून घेतलेलं आहे त्याला. तुम्हाला केवढा छोटा मोठा पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता. मस्त दोन्ही बाजूनी एकदम छान क्रिस्पी वगैरे असा होईपर्यंत आपण तो करून घ्यायचा आहे. एकदम घाई करायची नाही. मीडियम फ्लेमवरती छानपैकी आपल्याला एक बाजू त्याची पूर्णपणे क्रिस्पी करून दुसरी बाजू मग ते शेकवून घ्यायची आहे. वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर मी उलटून घेतलेला आहे. पहिली पूर्ण बाजू एक आपली सुकली, व्यवस्थित ड्राय झाली की मगच दुसरी बाजू आपण शेकवायला घ्यायची आहे. किती छानपैकी एकदम क्रिस्पी असा तो एक बाजूने शिजलेला आहे. आता दुसरी बाजू सुद्धा आपण मस्तपैकी अशी शिजवून घेऊया. हे बघा दुसरी बाजू पण किती छानपैकी आपली मस्तपैकी शेकली गेलेली आहे. अशा पद्धतीने आपण टोमॅटो ऑमलेट तयार केलेले आहे. ब्रेकफास्टसाठीची इतकी सुंदर रेसिपी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. आवडली असेल रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या आवडत्या व्यक्तींना रेसिपी शेअर करा. तुम्ही अशा पद्धतीने टोमॅटो ऑमलेट तयार करा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा कशा पद्धतीने तुमचं हे झालेलं आहे, ती तुम्हाला रेसिपी आवडली आहे की नाही. चला तर भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत ही रेसिपी एन्जॉय करा. थँक यू.